सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। रिश्तो.com जी मेन ऑफिस जे शानदार कामयाबी खां पोइ रिश्तो.com जी ब्रांच ऑफिस हाणे गोल मैदान निरंकारी हॉल उल्हासनगर 2 में भी उल्हासनगर जे पहिरें में ऐं कल्याण जे शहर वासियुनि लाइ हिकु सुहिणी सूखड़ी आलीशान ऑफिस, उहो भी कपल ऐं पेरेंट्स जे मीटिंग रूम सां गॾु। त अचो ऐं अॼु ई विजिट कयो रिश्तो.com, सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। 3:30 के बाद मुझे भी पता, ये मेरे पापा ने बोला, इसलिए मैं ये टाइम पे आई, समझा? ठीक है, मराठी में बोलो अभी। क्या हुआ? क्यों बोलूं? मतलब मराठीत बोल ना, मराठीत बोल। ही म्हातारी भाई पण उभी आहे, ही म्हातारी बाई पण उभी आहे। काय रीजन आहे? म्हणजे मेरे पापा ने मुझे लास्ट टाइम पे बोला, इसलिए मैं आई। इतना बात करने की जरूरत नहीं, शांत उभी आहे मी कधीची शांत उभी, तिची बडबड चालू आहे। ठीक आहे, मी ऐकून घेतलं ना। घेतलं तर 5-10 मिनिटं काय करायचं? आता हे पप्पांचं आहे म्हणून मी आले, तर माझ्या वेळेस मी येत पण नाही। आता एका दोघीले तर एक दोघं ऍडजस्ट करू शकतो ना, 4चा टायमिंग आहे तुमचा बँकेचा। घ्यायला लागत म्हणून एक दोघं जर एवढं बडबड करते मी, कधीची शांतच आहे। नाही हो शांत, पूछो किसी को भी, पूछो, कोणाला पण विचारा, कोणाला पण विचारा, कोणाला पण विचारा, कोणाला पण विचारा, मी शांत बसली का नाही बसली। माझं नाव सुप्रिया शेजवळ, मी उल्हासनगर 4 मध्ये राहते आणि उल्हासनगरचीच ब्रांच आहे बँक ऑफ महाराष्ट्र। आणि मी 325ला बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आली आणि माझ्या अगोदर जो नंबर होता त्या कॅशियरने विचारलं की हा नंबर लास्ट आहे का, तर ती मॅडम हो बोलली। तर त्याच्यानंतर मी आली त्या बाईच्या नंतर, पण जे ओळखीचे होते त्यांच्यामुळे मी बोलली की हा लास्ट नंबर असेल तर मी ठीक आहे, पण ते ओळखीचे होते ते बोलले की सरांसोबत बोलणं झालेलं आहे, एकासाठी ठीक आहे करून टाकू, ॲडजस्ट करून टाकू। तर मी बोलली ठीक आहे। तर जेव्हा मी लाईनीमध्ये गेली, कॅशियरची बडबड चालूच होती, तर मी बोलली की तू मराठीत बोल, तर ती बोलते मी मराठीत का बोलू? तर याच्यामुळं बँक ऑफ महाराष्ट्रात ती काम करत असूनसुद्धा ती बोलते की मी मराठीत बोलू, तर हे चुकीचं आहे। कारण महाराष्ट्रात राहून ॲक्सिस बँक असो या कोणती बडोदा बँक असो, ते त्यांच्याबरोबर हिंदी लँग्वेजेस वापरतात। तर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असून तुम्हाला जर मराठी येत नसेल तर हे चुकीचं आहे। भरपूर जणांच्या कंप्लेंट्स पण आहेत की ती कॅशियर आहे ती उद्धट बोलते, त्यांची भाषा व्यवस्थित नाही आहे। सिनियर सिटीजन असो किंवा कोणीही असो, सर्व्हिस देणं हे लहानांपासून ते सिनियर सिटीजनपर्यंत व्यवस्थित किंवा प्रेमाने बोललं पाहिजे, पण ती अजिबात व्यवस्थित बोलत नाही आणि एकदम अरोगंटली बोलते आणि ॲटिट्यूडमध्ये बोलते ती। उल्हासनगर 4मध्ये ओटी सेक्शनला एक बँक ऑफ महाराष्ट्र आहे। या ठिकाणी अनेक कर्मचारी लोक येत असतात, अनेक ज्येष्ठ नागरिक येतात, कोणाची पेन्शन आहे, कुणाचं आता लाडकी बहीणचं खातं आहे, अनेक लोक विविध प्रकारचे व्यापारी आहेत या ठिकाणी येतात। परंतु इथे आल्यानंतर या बँकेमध्ये काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी त्या ग्राहकांशी उद्धटपणे बोलतात, आरोगंटपणे बोलतात, मराठी बोलणार नाही, मला मराठी येत नाही, मी मराठी का बोलू, अशा भाषेमध्ये उद्धटपणे उत्तरं देतात। अशीच एक तक्रार काल एक भांडण झालं होतं, एक आजी होत्या, त्यांच्यावर एक कांबळे म्हणून महिला होत्या, त्या दोघांनी तिथे त्यांच्याशी वाद झाला। बँकेचा टायमिंग आहे 3:30चा, 3:30 वाजेपर्यंत बँक चालू असली पाहिजे, 3:30 वाजेपर्यंत जेवढे ग्राहक आतमध्ये असतील त्या सर्वांना बँकेला सर्व्हिस द्यायची आहे। परंतु 3:25ला आतमध्ये असलेल्या माणसाला सांगणार की मी तुला घेणार नाही, तुझी सर्व्हिस देणार नाही, तुला लक्षात ठेवील। या कर्मचाऱ्यांचं काम ग्राहकांना धमक्या देण्याचं नाही आहे आणि त्यांनी धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नये। तुमच्या बँकेचं नाव बँक ऑफ महाराष्ट्र, तुम्ही महाराष्ट्रात व्यवसाय करता, पैसे कमवता आणि जर तुम्हाला मराठी येत नसेल त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि यापुढे कुठलीही बँक असेल, उल्हासनगर शहरातली कुठलीही बँक असेल, कुठल्याही बँकेच्या कर्मचाऱ्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी जर ग्राहकांशी आरोगंटपणे बोलले, मला मराठी येत नाही असं बोलले, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने धडा शिकवेल। मग उद्भवणाऱ्या परिस्थितीत सर्वस्वी ते बँक प्रशासन जबाबदार असेल याची त्यांनी नोंद घ्यावी। आज इथे आम्ही महाराष्ट्र बँकेमध्ये आलो, तर महाराष्ट्र बँकेतले जे एक महिला कर्मचारी आहे, क्लर्क, ती आपली उल्हासनगरची मराठी महिला आहे, तिच्याशी उद्धटपणे बोलत होती आणि बोलते की मी मराठी क्यों बोलू? आणि तुला महाराष्ट्र बँकेत नाव महाराष्ट्र बँक आणि तुम्हाला मराठी येत नाही, महाराष्ट्रात राहायचं, महाराष्ट्रात खायचं, महाराष्ट्रात सगळं पाहिजे, पण मराठी नको।
म्हणून आम्ही आज त्यांना एक निवेदन दिलं. त्यांना सांगितलं की इथं बहुतेक करून स्टाफ मराठीतच ठेवा आणि मराठी भाषेचा असा अपमान करणार चालणार नाही, इथे दादागिरी चालणार नाही. आणि तुमच्या माध्यमातून सांगतो की प्रत्येक बँकेमध्ये मराठी बोललं पाहिजे आणि मराठी भाषा जर येत नसली तरी शिकली पाहिजे. परंतु मराठी माणसांबरोबर उद्धटपणे जर बोललं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांना धडा शिकवणार. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर.